जय जय रघुवीर स्वामी समर्थ. खूप संघर्ष पाहिला. आता या 12 राशींचे दिवस पलटणार. गुरु शनी संकटातून मार्ग दाखवणार. येणार पैसाच पैसा, होणार गडगंज श्रीमंत. गूढ शक्यतांच्या क्षेत्रात पाऊल टाका, कारण ओरॅकल प्रत्येक राशीसाठी मनोरंजक अंतर्दृष्टी प्रकट करत आहे. वैवाहिक जीवनाच्या क्षेत्रात उत्कटता आणि समजूतदारपणा मेष व्यक्तींच्या नातेसंबंधांना प्रोत्साहित करेल. वृषभ राशीच्या व्यक्तींना मोकळ्या संवादाद्वारे शक्ती मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींचे बौद्धिक संबंध वाढू शकतील आणि कर्क राशीच्या व्यक्तींना भावनिक आधार मिळेल. सिंह राशीच्या व्यक्तींना प्रेम आणि यश पसरवतील आणि कन्या राशीचे व्यक्ती व्यावहारिकतेद्वारे स्थिरता मिळवतील. तुळ राशीचे व्यक्ती सलोखा निर्माण करतील, तर वृश्चिक सखोलतेचा स्वीकार करतील. धनुराशीच्या व्यक्ती साहस शोधतील आणि मकर राशीचे जातक भक्कम पाया तयार करतील. कुंभ राशीचे व्यक्ती बौद्धिक योजना उत्तेजना वाढवतील आणि मीन राशीचे लोक करुणेचा स्वीकार करतील. भाग्यवान संख्या, रंग आणि साह्यानं जीवनात मार्गक्रमण करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान 12 राशी. त्या अगोदर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर पहिली रास आहे मित्रांनो, मेष राशी. जोडीदारासोबतचं तुमचं आयुष्य नव्या उत्कटतेनं व समजूतदारपणानं फुलण्याची शक्यता आहे. तुम्ही प्रेमाची नाती जितकी जोपासाल आणि ती अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न कराल, तितकी तुमची नाती अधिक विकसित होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा उत्साह आणि निश्चयामुळे तुम्ही चमकू शकाल. त्यामुळे वरिष्ठांकडून तुमची दखल घेतली जाईल. योगासनं आणि मेडिटेशन तुमच्या मनाला शांतता आणि स्पष्टता देईल. पौष्टिक आहाराचं सेवन करून तसंच कार्यशील राहून प्रकृतीकडे लक्ष द्या. तर दुसरी राशी आहे मित्रांनो, वृषभ राशी. तुमच्या वैवाहिक जीवनात विश्वास दृढ करण्याची आणि तुमच्या आकांक्षा व स्वप्न मोकळेपणानं सांगण्याची ही वेळ आहे. चांगलं व सलोख्याचं नातं तयार करण्यासाठी संयम ठेवा आणि समजुतीनं घ्या. कामाच्या ठिकाणी तुमचं समर्पण आणि सूक्ष्मता तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. तसंच सहकार्याकडून तुमचं कौतुकही होऊ शकतं. बांधकाम आणि पेंटिंगसारख्या कामामुळे तुम्हाला आराम मिळेल व तजेलेदार वाटेल. नियमित व्यायाम आणि आराम करून आरोग्याला प्राधान्य द्या. तुमचा भाग्यांक आहे मित्रांनो 14 आणि भाग्यरंग आहे लाल. चला तर मग तिसरी राशी बघूया, मिथुन राशी. तुम्ही इतरांशी भरपूर संवाद साधाल आणि तुमचे बौद्धिक संबंधही वाढतील. अर्थपूर्ण संवाद साधा आणि इतरांनी तुम्हाला चांगलं समजून घ्यावं यासाठी तुमचे विचार मोकळेपणाने मांडा. ऑफिसमध्ये तुमचे अष्टपैलुत्व आणि गतिमान विचार तुम्हाला आव्हानात्मक परिस्थितीत जिंकण्यास मदत करू शकतात. लेखन किंवा वाचनासारख्या गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक स्पष्टता येऊ शकते. पुरेशी विश्रांती घेऊन आणि शरीराला पौष्टिक अन्न देऊन तुम्ही स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या. तर नंतरची राशी आहे मित्रांनो, कर्क राशी. भावनिक आधार आणि करुणेनं तुमच्या प्रेममय जीवनाचा उत्कर्ष होऊ शकतो. तुमचं प्रेम व्यक्त करून एकमेकांसोबत चांगला वेळ घालवून तुमचं नातं दृढ करा. कामाच्या ठिकाणी योग्य निर्णय घेण्यासाठी तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. स्वयंपाक किंवा बांधकाम यासारख्या कलांमध्ये गुंतल्यानं तुम्हाला आनंद आणि शांतता मिळू शकते. संतुलित दिनचर्या राखून आणि भरपूर पाणी पिऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तर नंतरची राशी आहे मित्रांनो, सिंह राशी. प्रेम आणि एखाद्या गोष्टीबाबत असलेली उत्कटता तुमची दिशाच बदलून टाकेल. जोडीदारासमोर तुमचं प्रेम आणि कौतुक व्यक्त करा आणि त्यांच्या मायेची ऊब अनुभवा.
कामाच्या ठिकाणी तुमच्यातले नेतृत्व गुण आणि तुमचं वलय तुमची नजीकची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत करतील. मूड चांगला ठेवण्यासाठी एखादं वाद्य वाजवण्यात किंवा नृत्यात मन रमवा. व्यायामाचा दिनक्रम पाळून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रकृतीला प्राधान्य द्या. यानंतरची राशी आहे मित्रांनो कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींनी व्यावहारिक दृष्टिकोन राखण्याचा निर्णय घ्या. तसंच तपशिलांवर लक्ष द्या. नातेसंबंधामध्ये स्थैर्य आणि विश्वास संपादन करण्यावर भर द्या. कामाच्या ठिकाणी तुमची सूक्ष्मता आणि संस्थात्मक कौशल्य काम पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडतील. सुडोको किंवा कोडी सोडवल्यानं बुद्धी तल्लख होईल. आरोग्याकडे लक्ष देताना स्वतःची काळजी आणि समतोल आहार घ्या. यानंतर आहे मित्रांनो तूळ राशी. तडी जोडीची दिशा स्वीकारून तुम्ही एकोपा राखण्याचा आणि नात्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी तुमची मत्स्यदिगिरी आणि सहकार्याची भावना यशाचा मार्ग मोकळा करेल. पेंटिंग करून आणि आर्ट गॅलरीला भेट देऊन तुम्ही स्वतःला प्रोत्साहित करू शकता. दैनंदिन वेळापत्रक सांभाळून तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. यानंतर आहे मित्रांनो वृश्चिक राशी. तुमच्या लव्ह लाईफमध्ये तीव्र भावना असतील. तुमची भावनिक खोली स्वीकारा आणि नातं घट्ट करण्यासाठी तुमच्या इच्छा मोकळेपणानं व्यक्त करा. कामाच्या ठिकाणी तुमचा निश्चय आणि हिकमती स्वभाव यामुळे काही महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकाल. खोल श्वासोच्छ्वास आणि एकाग्रता यामुळे मानसिक शांतता मिळेल. शरीराच्या गरजा लक्षात घेऊन व दैनंदिन व्यवहारामध्ये समतोल साधून आरोग्याला प्राधान्य द्या. यानंतर आहे मित्रांनो धनुराशी. तुम्हाला उत्स्फूर्तता आणि साहस यांच्या काही छटा अनुभवायला मिळू शकतात. नवे अनुभव घ्या आणि जोडीदारासोबत चिरंतन आठवणी निर्माण करा. कामाच्या ठिकाणी तुमचा आशीर्वाद आणि उत्साह यश आणि ओळख मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण ठरेल. हायकिंग आणि निसर्ग सफर करून आनंद आणि प्रेरणा मिळवता येईल. सतत कार्यशील राहा. यानंतर आहे मित्रांनो मकर राशी. तुमचा जोडीदार जीवनात बांधिलकीसह स्थैर्याची मागणी व्यक्त करू शकतो. तुमच्या नात्याचा पाया मजबूत करण्यावर आणि नातं जोपासण्यावर भर द्या. कामाच्या ठिकाणी तुमचा दूढ निश्चय आणि महत्त्वाकांक्षामुळे यामुळे एखाद्या महत्त्वाची कामगिरी पूर्ण करा. दैनंदिन जीवनात सुव्यवस्था आणण्यासाठी नियोजन किंवा नेटकेपणा राखण्यावर भर द्या. जीवनात संतुलित दिनचर्या आणि शरीराच्या गरजा ओळखून आरोग्याला प्राधान्य द्या. यानंतर आहे मित्रांनो 11वी राशी कुंभ राशी. तुमचं जीवन बौद्धिक उत्तेजन आणि खुल्या मनानं विशेषतः कुटुंबासह केलेल्या चर्चांनी भरलेलं असू शकतं. तुमच्या जोडीदाराचं वेगळेपण स्वीकारा आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला प्रोत्साहन द्या. कामाच्या ठिकाणी तुमच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि प्रगतिशील विचार तुम्हाला वेगळेपणा मिळवून देऊ शकतात. विचारमंथन किंवा सेमिनारमध्ये सहभागी होण्यामुळे तुमचं ज्ञान वाढू शकतं. तुमच्या दिनचर्येत विश्रांतीसाठीच्या गोष्टींचा समावेश करून आरोग्याला प्राधान्य द्या. यानंतर शेवटची भाग्यवान राशी आहे मित्रांनो मीन राशी. मीन राशीच्या व्यक्तींना करुणा आणि सहानुभूतीची ऊर्जा मिळवून देऊ शकेल. तुमच्या जोडीदाराला भावनिक आधार द्या आणि त्याच्यासाठी पोषक वातावरण तयार करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या अंतर्ज्ञानाची क्षमता आणि सर्जनशीलता चमकू शकते. यामुळे यश मिळेल. शांतता जोपासण्यासाठी लिखाण किंवा कृतज्ञता दर्शवणाऱ्या कृती करण्याचा प्रयत्न करा. विश्रांती घेऊन आणि आपल्या भावनिक गरजांकडे लक्ष द्या. तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी